नमस्कार, मी वृषाली पाटील. लेडी स्पेशल तिच्या हक्काची जागा, तिचा कट्टा आणि तिच्या आवडीच्या गप्पा मारायला पुन्हा एकदा आलेले आहे. मित्रमैत्रिणींनो, एक वाक्य तुम्ही नेहमी आपल्या घरात ऐकलं असाल, म्हणजे असं हे वाक्य ऐकलं नाही असं होणारच नाही. म्हणजे काय आहे त्या फोनमध्ये, ठेव तो फोन बाजूला. पण खरं बघायला गेलं ना, की काय काय आहे त्या फोनमध्ये. मी तर म्हणते काय नाही आहे त्या फोनमध्ये. म्हणजे बघा ना, जेव्हा आपण फोन हातात घेऊन बसतो, जस्ट असंच फोन आपल्या हातात असतो आणि आपण त्या स्क्रीनकडे बघत असतो, आपल्या पेरेंट्सचा समज होतो, नाही ही कोणाशी तरी फोनवर बोलते किंवा ही चॅट करते. पण फोन आणि चॅट सोडून सुद्धा मोबाईलचं वेगळं असं एक जग आहे. म्हणजे आता ॲप्सच बघा किती निघालेत. सगळ्यात महत्त्वाचा ॲप असतो तो म्हणजे वुमन सिक्युरिटीचा. मुंबई पोलीसचा ॲप आहे किंवा सकाळचा सुद्धा मॉस्किटोज नावाचा सिक्युरिटीचा ॲप आहे. हे झाले सिक्युरिटी. तसंच हेल्थ रिलेटेड ॲप्स असतात, स्ट्रेस बस्टरचे ॲप्स असतात किंवा मुलींचं सगळ्यात आवडता मेकअपचे, लॉरियल सारखे मेकअपचे सुद्धा ॲप असतात. आणि आता तर आपण पुस्तकं सुद्धा मोबाईलवर वाचू शकतो. ॲमेझॉनवरून डाउनलोड करून बुक आपण इझिली आपल्या फोनमध्ये वाचू शकतो. त्यासाठी आपल्याला पुस्तक विकत घेण्याची सुद्धा गरज नाही आहे. एवढे सगळे ॲप्स आहेत. पण नॉर्मली मुली जेव्हा फोन घेतात तेव्हा लोकांना वाटतं की या फक्त सेल्फी काढतात. पण असं नसतं. मुली ऑनलाईन शॉपिंग करतात. यूट्यूबवर तर काय नाही आपल्याला बघायला मिळत. रेसिपी, इन्फॉर्मेशन सगळं काही यूट्यूबवर मिळतं. आणि यूट्यूबवरून वेगवेगळ्या रेसिपीज किंवा कोणती क्राफ्ट वगैरे आपण खूप काही क्रिएटिव्ह गोष्टी बनवू शकतो. तर गेम्स असतात, त्या बुद्धीला चालना देणारी सुद्धा गेम्स मोबाईलमध्ये असतात. आता हे सगळं झालं तर बँकिंगचं सुद्धा व्यवहार आजकाल आपण मोबाईलवरून करू शकतो. जिथे आपल्याला तास तास बँकमध्ये जाऊन लाईनमध्ये उभं राहायला लागत होतं, ते मोबाईलच्या एका टचवर आजकाल बँकिंगचे आपले सगळे व्यवहार होतात. आणि मध्ये नोटाबंदीचा जेव्हा आलेलं तेव्हा सगळीकडे सुट्ट्या पैशांचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तेव्हा पेटीएम सारख्या ॲपने आपल्या सगळ्या सुट्ट्या पैशांचा जणू काही प्रॉब्लेमच सॉल्व्ह केलेला. म्हणजे मोबाईलचे किती सारे फायदे आहेत. आणि वेगवेगळे आपण बिलसुद्धा आता मोबाईलवरून भरू शकतो आणि आपल्या किती नॉर्मल जीवनातला वेळ वाचतो. आता मी हे सगळं एवढं बोलते कारण हे एवढे सगळे ॲप्स मी स्वतः वापरते. आज आपल्या कट्ट्यावर ज्या मैत्रिणी जमलेल्या आहेत त्यासुद्धा त्यांच्या लाईफमध्ये मोबाईलचं काय स्थान आहे. कारण मुलींचा ना मोबाईल हा खरं तर बेस्ट फ्रेंड असतो. आपले सगळे सिक्रेट्स त्या मोबाईलमध्ये असतात. नोट्स असतात, तिथे सिक्रेट ॲज अ डायरी लिहू शकतात किंवा वेगवेगळे ॲप्स असतात जिथे आपले फोटो आपण हाईड करू शकतो. काय असतं ना, मुलींचा फोन असा पडलेला असला की भाऊ येऊन घेतो, मग हे काय, हा कधी गेलेला, इथे कधी गेलेलीस तू, असे सगळे. त्यामुळे फोटो वगैरे सगळे हाईड करायला लागतात. त्यामुळे आजच्या आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ना, त्यांच्या लाईफमध्ये मोबाईलचं काय स्थान आहे याविषयी आपल्याला गप्पा मारणार आहेत. तर आज आपल्या कट्ट्यावर जमलेल्या मैत्रिणी आहेत रसिका सावंत, जी नाशिकहून आपल्यासोबत कट्ट्यावर जमलेली आहे. तसंच वैष्णवी जोशी, ही सुद्धा नाशिकहून आपल्यासोबत आहे. वर्षा मसूरकर ही नागपूरहून आपल्यासोबत आहे. तर विजया तांदळे या बेलापूर स्टुडिओमधून आपल्यासोबत आहेत. स्नेहा जाधव ही सुद्धा बेलापूर स्टुडिओमधून आपल्यासोबत आहे. तर श्रद्धा शेवाळे ही सुद्धा बेलापूर स्टुडिओमधून आपल्यासोबत आहे. सोनाली बोराटे ही पुण्यावरून आहे, ती पत्रकार आहे, ती गप्पा मारायला आपल्यासोबत आलेली आहे. तर मंजुषा कुलकर्णी या सुद्धा पुण्यावरून आहेत, त्या सुद्धा आपल्याशी गप्पा मारायला आल्या. तर सर्वात आधी स्नेहा, मला तुला विचारायचंय की तू कोणता फोन वापरतेस? माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, जिओनी S6 प्लसचा आहे. आणि त्यात काय फीचर्स आहेत, काय असं स्पेशल आहे? या मोबाईलमध्ये तुम्ही फोटो हाईड केलेले असेल तरी ते कुणाला समजणार नाही. जेव्हा तुम्ही गॅलरी ऑन कराल तेव्हा तुम्हाला 2 बोटांनी स्वाईप करावं लागेल, तेव्हा तुम्हाला ते दिसतील. आणि ते पण तुम्ही फिंगर लॉक किंवा पासवर्डने ओपन करू शकता. तसंच मेसेजच्या सिस्टीमसाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे. म्हणजे सिक्युरिटी सुद्धा एवढी तू वाढवून ठेवली आहेस की तुझे फोन म्हणजे अनलॉक करेपर्यंत समोरचा माणूस पूर्ण वैतागून जाईल, असं नाही वाटत का तुला? आणि सोडूनच जाईल की जाऊ दे, मला हे फोटोच नको आहेत, नाही बघायचंच आता नाही. मी सांगते म्हणून समजेल घरातल्यांना किंवा माझ्या भावाला, मित्रमैत्रिणींना की माझ्या मोबाईलमध्ये असा फीचर आहे. नाहीतर मग आजपर्यंत माझ्या बेस्ट फ्रेंडला सोडून कुणाला माहिती नव्हतं. आता फसलीस. हो. श्रद्धा, मला तुला विचारायचंय की तू कोणता फोन वापरतेस आणि तुझ्या फोनमध्ये काय असे बेस्ट फीचर्स आहेत? माझ्याकडे गॅलेक्सी J7 आहे सॅमसंगचा. आणि त्यातली बेस्ट बात म्हणजे त्याच्यामध्ये सिक्युरिटी ॲप आहे एक, जो गर्ल्सच्या सिक्युरिटीसाठी इनबिल्ट ॲप आहे त्यांचा. तो मला खूप आवडतो. आपण कुठेही रात्री प्रवास करत असू किंवा एकटं प्रवास करत असू त्यावेळी लोकेशन आपलं त्याच्याद्वारे आपला फोन
आपल्या फोनचं लोकेशन आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना हे कळत असतं. त्यामुळे कुठेही जाताना आपण सेफ असतो असं मला वाटतं. हा माझा आवडता. क्या बात आहे. सिक्युरिटीच्या दृष्टीने तुझा फोन खरंच खूप चांगला आहे. विजयाताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की आत्ताचे जे फोन्स आहेत, तुमच्या काळात पहिला तुमचा फोन कसा होता आणि आत्ताचे फोन कसे आहेत? पहिला माझा फोन अगदी छोटासा होता. फक्त मला म्हणजे कॉल यायचे आणि मी कॉल करायची, एवढंच होतं. परंतु आता मात्र इनोवाचा मी फोन घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये मला व्हॉट्सअपमध्ये माझे नातेवाईक, माझ्या मैत्रिणी वगैरे किंवा जुने माझे हे अशा नातेवाईक, त्यांचा ग्रुप आमच्यामध्ये आहे. त्यामुळे कधी वाढदिवस असेल कुणाचा किंवा कुणाची अॅनिव्हर्सरी असेल तर मला त्यांना विश करता येतं. आणि मी स्वतः कविता करते आणि मग मी प्रत्येक वाढदिवसाला त्यांच्या मग छोट्याशा काहीतरी त्यांना छोटीशी कविता करून पाठवते. त्यामुळे मला स्टेज मिळालंय ह्यामुळे. अगदी. आणि मला त्यामुळे माझा वेळ पण छान जातो. कधी कधी मला देवाचं सुद्धा मी कीर्तन ऐकते त्याच्यामध्ये. युट्यूब वर कीर्तन अशा वगैरे ऐकू प्रकारे मला शकता तुम्ही. हो खूप हो, म्हणजे फायदा होतो त्याचा. अगदीच. पुण्याहून सोनाली आपल्या सोबत आहेत, जी पत्रकार आहे. तुला तर माहितीये सोनाली की किती धावपळीचं असतं जगणं, आणि आजकाल तर मोबाईलवर आपण न्यूज सुद्धा वाचू शकतो. सगळ्या बातम्या आजकाल टीव्ही न बघता मोबाईलवर सुद्धा वाचू शकतो. तर तुझ्या लाईफ मध्ये मोबाईलचं काय स्थान आहे? मोबाईल माझ्यासाठी म्हणशील तर माझ्यासाठी व्हर्च्युअल पार्टनर आहे. कारण अगदी सकाळी उठल्यापासून म्हणजे अलार्म पासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्या फेसबुक, सोशल मीडियाच्या अपडेट्स आणि न्यूज सगळ्या पाहण्यासाठी याचा मी वापर करते. आणि तुझा कुठला फोन वापरतेस तू सध्या? माझा लिनोवो K6 नोट आहे आणि यात खूप सारे एक्स्ट्रा फीचर्स आहेत आणि त्याचा मला ॲज अ रिपोर्टर, ॲज अ जर्नलिस्ट मला त्याचाही खूप फायदा होतो. अगदी बरोबर. मंजुषा, मला तुला विचारायचं की तुझ्या लाईफमध्ये मोबाईलचं काय स्थान आहे? पत्रकार म्हणून मला त्याचा जास्त वापर होतो. म्हणजे न्यूज अलर्ट्स लगेच मिळतात आणि त्यामुळे मोठी बातमी शोधायला पण उपयोग होतो त्याचा जास्त. अगदी बरोबर. कारण महाराष्ट्र टाइम्स सारखे सुद्धा आता ऍप्लिकेशन्स निघाले आहेत की आपल्याला त्यांचे नोटिफिकेशन्स कंटिन्यू येत राहतात. त्यामुळे आपल्याला आपल्या बातम्या सतत समजत राहतात. असं नाही वाटत का मंजुषा की हे जे आधुनिकरण झालेलं आहे मोबाईलमध्ये सुद्धा, मोबाईलच्या जगात सुद्धा, ते खरंच खूप हेल्पफुल असं आहे? हो, म्हणजे बातम्यांच्या दृष्टीने नक्कीच आहे. माहिती वेगवेगळी कळते आपल्याला. म्हणजे देशातली पण असते, परदेशातली पण असते आणि वेगवेगळे जुने काही व्हिडिओज असतात ते पण आपल्याला कळतात, जे आपण नुसतं ऐकलेलं असतं ते आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा उपयोग खूप होतो. अगदी बरोबर. वर्षा, मला तुला विचारायचंय. वर्षा नागपूरहून आपल्या सोबत आहेत. तुझ्या लाईफमध्ये काय आहे मोबाईलचं स्थान? स्नेहा, मला तुला पुन्हा एकदा प्रश्न विचारायचा की आपण ऑनलाईन शॉपिंग जरा जास्त करतो, तर तू कोणत्या साईट्सला जास्त प्रिफर करते? किंवा आता साईट्स म्हणण्यापेक्षा त्यांचे प्रत्येक साईटचे ऍप निघालेले आहेत, तर तू कोणता ऍप जास्त शॉपिंगसाठी प्रिफर करते? मी सर्वप्रथम फ्लिपकार्ट वापरायचे, त्यानंतर स्नॅपडील. पण आता मी दोघांनाही इक्वल करून बघितलं तर मला दोन्ही साईट्स आवडतात. आणि बाहेर शॉपिंग करण्यापेक्षा आपण एक म्हणतो विंडो शॉपिंग, वेळही वाचतो, कमी पैशात चांगली वस्तू भेटते आणि व्हरायटीज पण एका जागी भरपूर पाहायला भेटतात. एका हातात स्वतःचा मोबाईल. हो हो हो. श्रद्धा, मला तुला विचारायचं की तू ऑनलाईन शॉपिंगसाठी काय प्रिफर करतेस? मी ऑनलाईन शॉपिंगसाठी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन प्रिफर करते. कसं घरी बसून वस्तू मिळते, कॅश ऑन डिलिव्हरी करता येते किंवा मग आपण मोबाईल वॉलेटमधून सुद्धा डिलिव्हरी करू शकतो. एखाद्या वेळेस आयत्या वेळेस पैसे नसतात पण 4 दिवसांनी ती वस्तू आपल्याला हवी असते, त्यावेळी आपण कॅश ऑन डिलिव्हरी करू शकतो. त्यामुळे हा फीचर म्हणजे हा जो ॲडव्हान्टेज आहे तो मला खूप आवडतो. आणि फोटो हाईड करण्यासाठी किंवा फोन लॉक करण्यासाठी कधी कधी काय होतं, आपलं व्हॉट्सअप सुद्धा असंच ओपन असतं किंवा आपलं कोणतंही सोशल साईट जी असते ती अशीच ओपन असते, तर तिला सुद्धा सिक्युरिटीची गरज असते. कारण कोणीही आपला फोन घेतं आणि चेक करतात ते सुद्धा बरोबर नसतं. तर या सिक्युरिटीसाठी माझ्याकडे तर स्वतःकडे ॲप लॉक आहे. तू कोणतं यूज करतेस? मी लॉकेट यूज करते. याचे खरंच फीचर्स खूप छान आहेत. त्यामुळे आणि याचं एक फीचर म्हणजे लोकांना सहजासहजी कळत नाही की हा ॲप असा आहे, असं कोणाला कळत नाही. त्यामुळे मी लॉकेट प्रिफर करते. आणि स्नेहा, तू?
नाही, माझ्या मोबाईलमध्येच फीचर आहे की हाईड केलेलं काही समजतच नाही. अगदी बरोबर. सोनाली, मला तुला विचारायचं आहे की तू तुझ्या फोनच्या सिक्युरिटीसाठी कोणतं ऍप यूज करते? कारण याच्यात स्क्रीन लॉकची सिस्टीम आहे आणि पाहिजे असेल तर आपण ऍडिशनल प्रायव्हसीसाठी म्हणजे आपले व्हॉट्सअप किंवा फेसबुक लॉक करू शकतो, त्याची सिस्टीम आहे यामध्ये. ओके. आणि मंजुषा, तू कोणतं ऍप यूज करते या सर्वसाठी? नाही, मी फारसा यूज नाही करत सिक्युरिटीसाठी. मी ओपन असतो साधारण, फक्त काही वेळेला तो हे केला जातो, बाहेर जेव्हा जाते तेव्हा तो. अगदी बरोबर. ऍक्च्युअल आजकाल फोन्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंपनी आहेत, त्यामध्ये आयफोन आहे तो सगळ्यात बेस्ट आहे सध्याचा, कारण क्लासी फोन आहे आणि जवळजवळ मिनी कम्प्युटरच आहे तो. म्हणजे सगळंच त्याच्यात करू शकतो, काय नाही करू शकतो. आयफोन बद्दल स्नेहा तुझं काय मत आहे? आयफोन त्याचा यूज आहे, पण ज्या पद्धतीने मी एक विद्यार्थिनी आहे, माझ्याकडे लॅपटॉप आहे घरी, मोबाईलमध्ये नेट वगैरे ऑन आहे, सो मला सध्या तरी आयफोनची गरज नाहीये. आणि आयफोनची प्राइस सुद्धा खूप जास्त आहे. पण आयफोन मध्ये फीचर्स सुद्धा तेवढेच जास्त आहेत. हरकत नाही. मी नाशिकहून आपल्यासोबत रसिका आहेत, त्यांना विचारायचंय तुझ्या लाईफ मध्ये मोबाईलचं काय स्थान आहे? माझ्या लाईफमध्ये सपोज मला विचारलं की तू घराच्या बाहेर पडताना कोणती गोष्ट घेशील, तर त्याच्यामध्ये फर्स्ट रँकिंगला तर ऑब्व्हियसली मोबाईलच येईल. कारण तो आता एकदम लक्झरी नसून ती एक नीड झाली आहे की मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि स्टुडंट असल्यामुळे की आम्हाला रेफरन्स बुक्स वगैरे यूज कराव्या लागतात, तर मग पूर्ण रेफरन्स बुक बाय करण्यापेक्षा आम्ही PDF डाउनलोड करून डायरेक्टली मोबाईल थ्रू आम्ही इझी वाचू शकतो. सो आम्हाला मोबाईल हा गरजेचे आहे. अगदी बरोबर आहे. वैष्णवी, मला तुला विचारायचंय की तुझ्या लाईफमध्ये मोबाईलचं काय स्थान आहे? माझ्या लाईफमध्ये मोबाईल एक खूप मोठा रोल प्ले करतो, कारण आपण सकाळी उठतो तर आपल्याला अलार्मची गरज लागते, तर ते आपल्याला मोबाईलमध्ये इझिली एक फॅसिलिटी मोबाईल आपल्याला ती प्रोव्हाइड करतं. प्लस बिईंग अ स्टुडंट आम्हाला खूप सगळे बुक्स वगैरे वाचायला लागतात, तर त्याच्यात पण मोबाईल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यावेळेस आता आम्ही घरातून बाहेर पडतो, आता आपले कामाबाहेर खूप वाढलेले आहे, तर तिथं मग मोबाईल सिक्युरिटीच्या हिशोबाने एक खूप इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट झालेला आहे. अगदी बरोबर आहे. काय ना, मी एक सर्वे केला, त्यात आयफोन क्लासी आहे, मिनी कम्प्युटर आहे, सॅमसंगची रिसेल व्हॅल्यू खूप जास्त चांगली आहे, मोटोरोलाची प्राइस कमी आहे पण त्यात फीचर्स खूप चांगले आहेत आणि ते नॉर्मल माणसाला परवडू शकतात असं आहे. आणि ओप्पोचा सेल्फी आणि कॅमेरा खूप बेस्ट आहे. आणि सोनीचे जे फोन्स आहेत ते कितीही पडले तरी त्यांना जास्त डॅमेज होत नाही. तर तुम्हा सर्वांना मी प्रश्न विचारते की तुमच्या मते कोणत्या कंपनीचा फोन सगळ्यात चांगला आहे? नॉट नेसेसरी तुमचा जो आहे त्याचंच नाव घेतलं पाहिजे, प्रत्येकाच्या काहीतरी इच्छा असतात आणि हा सर्वे मी तुमच्या समोर दाखवलाय. तर तुमच्या मते कोणता फोन सगळ्यात चांगला आहे? सर्वात पहिला स्नेहाला विचारेल मी. स्नेहा, काय सांगशील? मला विवोचा विवो V3 आवडतो. का? त्याची फ्लॅशलाईट जी सिस्टीम आहे ती खूप छान आहे. अंधारात सुद्धा सेल्फी एकदम छान येतो, लाईटीची गरज नाही किंवा लाईटीखाली उभं राहून सेल्फी काढायची गरज नाही. आणि एखादा आपण ॲप यूज करतोय आणि आपल्याला तेव्हा मोबाईल क्लीन करायचा असेल तर आपण तो ॲप लॉक करू शकतो आणि लगेच मोबाईल क्लीन करण्यासाठी टाकू शकतो. त्यांनी आपला जो ॲप चालू आहे तो बंद होत नाही, आपलं काम आहे ते चालूच राहतं. श्रद्धा, तू काय सांगशील? मी एवढ्या फोन्सची नावं घेतली, तुला यातला कुठला बेस्ट वाटतो? मी सोनीचा फोन प्रेफर करेल, कारण मी एक जर्नलिझमची स्टुडंट आहे. आमचं जीवन खूप धावपळीचं असतं, त्यामुळे अनेकदा फोन हातातून पडण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे सोनीचा फोन हा मजबूत असतो, पडला तरी फुटत नाही, ग्लास त्याचा तुटत नाही, त्यामुळे मी तो फोन प्रेफर करेल. अगदी. सोनाली, तू काय सांगशील? एवढ्या फोन्स पैकी तुला कोणता फोन योग्य वाटतो, कोणत्या कंपनीचा? मी पण सोनीच सांगेन कारण याआधी माझा सोनीचा फोन होता आणि श्रद्धा म्हणाली तसं तो स्ट्रॉंग आहे आणि वापरायलाही त्याचे फीचर्स खूप चांगले आहेत. म्हणजे म्युझिक असेल, कॅमेरा असेल तर खूप चांगला आहे. पण कॅमेरा आता ओप्पोचा सुद्धा चांगला आहे. ओप्पोचा कॅमेरा सगळ्यांपेक्षा चांगला आहे. हो, ओप्पो आत्ता आला, पण सगळ्या दृष्टीने विचार केला तर मी सोनीच प्रेफर करेन. अगदी ठीक आहे. मंजुषा, तू काय सांगशील? मला आयफोन जास्त चांगला वाटतो.
मी जरी वापरत नसले त्याची क्लॅरिटी आणि एकूणच फीचर सगळ्यात जास्त आहेत असं मला वाटतं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे आयफोनची की तो कधीच हँग होत नाही. सॅमसंगच्या फोनमध्ये आपण बघितलं तर सॅमसंगचा फोन खूप हँग होतो. रसिका, काय सांगशील, काय तुझ्या मते कोणता फोन चांगला आहे? जर सेल्फीचं बात केलं तर मला ऑब्व्हियसली ओप्पो मी जास्त प्रेफर करेल. बट आता सध्या MI Note 4ची खूप जास्त क्रेज आहे, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त ॲडिशनल फीचर्स आलेत आणि थोडे फीचर्स त्यांनी आयफोनचे पण त्याच्यामध्ये सेटअप केले. पण OnePlus मध्ये सुद्धा आयफोनचे फीचर्स आहेत. हा, OnePlus तो तर बेस्टच फोन आहे. OnePlus खूपच छान आहे. अगदी बरोबर. वैष्णवी, तू काय सांगशील? या सगळ्या फोन्स मध्ये तुला कोणता बेस्ट वाटतो? माझ्या हिशोबाने मोटोरोलाचे फोन्स खूप चांगले, कारण एका जनरल माणसासाठी त्याचे जे प्राइस आहे ते खूप अफोर्डेबल आहे. मग एक माणूस ते मोबाईलला घेताना इतका विचार नाही करणार. प्लस त्याच्यात खूप सारे फीचर्स आहे जे आपल्या डेली लाईफमध्ये खूप युजफुल आहे. क्या बात आहे. विजयाताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही दोन्ही पिढीतले फोन बघितलेले आहेत, तर तुम्हाला सगळ्यात जास्त चांगला कुठला वाटला? म्हणजे आधी कसं 2 बटन असायचे फक्त, एक फोन उचलायला एक फोन कट करायला. आता कुठेही टच केलं तरी कुठेही भलतीकडे जातोय. काय सांगाल? आता जो फोन, पहिला फोन फक्त मला कॉल आलेले आणि हो, मला करायला एवढं 2च उपयोग होत होता. पण आता मात्र मी मैत्रिणींना फोन करू शकते, किंवा मी पावसात अडकले तर मुलाला सांगते पाऊस आलाय, मी फिरायला आले, मग मला येतोस का घ्यायला. म्हणजे अशा प्रकारे अडचणीच्या वेळेस सुद्धा मला त्या फोनचा आता उपयोग व्हायला लागला आहे. आणि तो पण व्हॉट्सअपमुळे पण बराचसा फायदा झालेला आहे. अगदी अगदी बरोबर, आणि अगदी बरोबर. अडचणीलाही फोन उपयोगी पडतो ना. हो हो, अगदी बरोबर, अगदी बरोबर. मला तुम्हाला विचारायचं आहे की बजेट असतो, आपण एक ठरवलेला असतो बजेट, की फोनचा बजेट आपला ठरलेला असतो. म्हणजे हा एवढं मी काढून ठेवलंय, पण आपण जेव्हा शोरूम मध्ये जातो तेव्हा आपल्याला कुठला तरी भलताच फोन आवडतो. असं तुमचं कधी झालंय का? तुम्ही एक बजेट सेट केलेलं आहे आणि तुम्ही वेगळाच कुठला फोन घेऊन आहे? स्नेहा, काय सांगशील? ऍक्च्युली मी दरवेळी ठरवते की माझ्या बरोबर माझा नातू येतो आणि तो एकदम हुशार आहे याच्या मोबाईलच्या फोन मध्ये. त्याने मला खूप शिकवलंय, मला सगळं फोनचं मला त्यांनी जवळजवळ शिकवलंय. आणि मग मला त्याला खूप एक 10-12 हजाराचा फोन आवडलेला होता. माझ्याकडे 10,000 होते. मी म्हटलं मलाही खूप आवडला होता तो फोन, पण म्हटलं नको, आपलं बजेट वाढणार. अगदी अगदी. आणि त्याच्यात फीचर्स सुद्धा वेगवेगळे. 10,000चा फोन घेतला. अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर बोलताय ताई तुम्ही. स्नेहा, मला तुला विचारायचंय की तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का? ऍक्च्युली मी दरवेळी ठरवते की मी 10, 12, 15 पर्यंत मोबाईल घेईन. शॉपमध्ये जाते किंवा जेव्हा तो शॉपकीपर प्रत्येक आपण सांगतो त्या रेंजचा मोबाईल दाखवतो, पण नेहमी आपण 10 सांगितलं तर तो 12-15च्या रेंज पर्यंत दाखवतो. आणि मग त्या मोबाईल बद्दल इतकं काही चांगलं गोडगोड सांगतो की आपल्याला भुरळ पडते. बजेट एक वेळासाठी आपण विसरून जातो आणि त्यावेळी आपण समोरच्यानी जे गोडगोड लावून सांगितलेलं आहे एकदम तुपात घोसळून काढतो मोबाईल तो. अक्षरशः इतक्या चांगल्या पद्धतीत सांगतो की आपण 2 मिनिटासाठी बजेट विसरतो. आणि जेव्हा आपण बिल पे करतो तेव्हा आपण विचार करतो ठीक आहे पुढच्या महिन्यात थोडं ड्रेसिंग मध्ये किंवा मेकअप मध्ये ऍडजस्ट करता येईल, आता मोबाईल घेतेस मी. हा, असं. अगदी बरोबर. नागपूरहून वर्षा मसूरकर आपल्या सोबत आहे. वर्षा, काय सांगशील, तुझ्या लाईफ मध्ये मोबाईलची काय व्हॅल्यू आहे? सध्याच्या लाईफमध्ये तर मोबाईल म्हणजे एक अत्यंत निकडची वस्तू झालेली आहे. मी ॲज अ प्रोफेशन पण आहे आणि स्टुडंट पण, तर मला तर पदोपदी मोबाईलची गरज पडते. अभ्यासाकरिता नेटशिवाय कामच होत नाही. आणि आता मोबाईल इतका ॲडव्हान्स आल्यामुळे नेटवर जाऊन सगळं रिसर्च करा किंवा मग ते नोट्स घ्या, ह्याची एक फार छान सुविधा झालेली आहे. आणि मी ॲज अ टीचर म्हणून जेव्हा शिकवायला जाते तेव्हा मुलांना मला नवीन नवीन व्हिडिओज त्याच्यामध्ये व्हेरायटी देता येते आणि ई जनरेशनचा त्याच्यामध्ये फायदा होतो. मुलांना आपण खूप छान असे व्हिडिओज आणि क्लिपिंग्स दाखवून त्याच्याद्वारे नवीन नवीन अपडेट्स काय आहेत ते शिकवतो. आणि आजकालचे मुलं सुद्धा तेवढेच ऍडव्हान्स झाले आहेत, त्यांना टिपिकल कुठलंही नाही आहे, तर त्यांना कसं नवीन नवीन गोष्टी पाहिजे, काहीतरी व्हेरायटी हवी असते. मग अशा करता आपल्याला मोबाईलची खूप गरज भासते आणि ती निकड आपल्याला तिथे पूर्ण होत असते. हो, कारण काय होतं ना, जेव्हा आपण सांगतो ती एक गोष्ट वेगळी असते आणि जेव्हा आपण मोबाईलवर ऍक्च्युअल मध्ये व्हिडिओ दाखवतो, आपण मुलाला समजावतो की 1 आणि 1 2, तसंच जर मोबाईलवर आपण व्हिडिओ दाखवला तर ते त्याला जास्त समजतं. असं नाही वाटत का तुम्हाला? हो, अगदी बरोबर. जसं आता मी एक उदाहरण सांगायचं झालं तर
मुलांना जेव्हा सायन्सच्या प्रोजेक्ट बद्दल वगैरे काही सांगण्यात येतं, तर ते जर व्हिडिओद्वारे आपण त्यांना दाखवलं तितकं डीपली त्याच्यात दाखवलेलं असतं आणि तो व्हिडिओ बघून मुलं टोटली सॅटिस्फाईड होतात. म्हणजे फक्तच वाचवून समजून सांगण्यापेक्षा दृश्य कधीही लक्षात राहतं. पिक्चर फॉर्मेशन म्हणजे त्याच्यामुळे ते इतकं स्टेबल होऊन जातं मुलांच्या डोक्यात की एक दाखवलेला व्हिडिओ परत शिकवण्याची टॉपिक गरजच पडत नाही. अगदी अगदी बरोबर. आणि फोन्समध्ये आजकाल एडिटिंगचे सुद्धा एवढे ऍप्स आले आहेत. म्हणजे आयफोनमध्ये तर आय मूव्हीज नावाचा ऍप आहेच, पण विवा व्हिडिओ वगैरे असे वेगवेगळे ऍप्स आहेत. त्याच्यामुळे आपण स्वतः आपले व्हिडिओज एडिट करू शकतो. त्यामुळे आपल्या बुद्धीला देखील चालना मिळते आणि आपलं कौशल्य सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी मुलांना सुद्धा नवीन नवीन आयडियाज येतात. आता जसं 21 जून साठी योगा डेमोज करायचे होते, त्याकरिता आम्हाला खूप मदत झाली. मुलांना त्यातनं नवीन आयडिया झाली. मुलांनी स्वतःहून ते मनोरे आणि डेमोज तयार केले. खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण मोबाईल हँडल करून त्याचा खूप छान उपयोग करून घेऊ शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आजकालची जनरेशन अशी आहे की आपल्यापेक्षा जास्त त्या लहान मुलांना कळतं फोनमध्ये काय चाललंय, ते कसं, कुठला शॉर्टकट कुठे आहे. श्रद्धा, मला तुला विचारायचं जो प्रश्न मी स्नेहाला विचारलेला, की तुझं असं कधी झालंय का की एक बजेट सेट करून गेलीस आणि शॉपमध्ये जाऊन तुपात घोळवून सांगितल्याप्रमाणे कुठला तरी वेगळाच फोन घेऊन आलीस? हो, ऑब्व्हियसली शॉपमध्ये गेले की असं होतंच. पण ॲक्च्युली मी एक स्टुडंट आहे आणि आपल्या मर्यादा आपल्याला कळाव्यात असं मला वाटतं. त्यामुळे बजेटपेक्षा थोडंफार जास्त पर्यंत ठीक आहे, थोडंसं ठीक आहे, पण त्याच्या पुढे मी कधी जात नाही. अगदी अगदी बरोबर. रसिका, तुला काय वाटतं? रसिका नाशिकहून आपल्या सोबत आहे. मला पण जसं ती बोलली की बरोबर एक बजेट सेट केलं असतं, त्याच्या थोडंसं पुढे गेलं तर इट्स ओके, जास्त पुढे नको जायला. म्हणजे लेटर आपण स्वतः कमवून एक जो आपला ड्रीमचा मोबाईल आहे तो आपण घेऊ शकतो स्वतःच्या पॉकेट मनी मधून. हे तुझे पेरेंट्स हा शो बघतायत म्हणून असं बोलतेस का तू? नाही, खरं सांग. खरंच. ठीक आहे. वैष्णवी, तुला काय वाटतं? माझ्या हिशोबाने पण आपण एक बजेट सेट करतो तर अजिबात तिला कॉपी करू नको, स्वतःच सांग मला तू. नो, आय एम सिरियस. इनफॅक्ट मी जेव्हा स्वतःचा पण मोबाईल घेतला होता त्यावेळेस पण मी हे डोक्यात ठेवलं होतं की माझं एक बजेट आहे. मग मी त्या हिशोबानेच मोबाईलचे ब्रँड सर्च करून एक मोबाईल सिलेक्ट केला होता. पण काही असो, जो आपला पहिला फोन असतो ना, तो आपला नेहमीच फेवरेट असतो, कारण तो पहिल्यांदा आपल्याकडे आला असतो. तर तुमचा पहिला फोन कोणता होता? स्नेहा, तुला आठवतंय तुझा पहिला फोन कोणता होता? माझ्याकडे सोनी एक्सपिरिया C3 होता. बट ॲक्च्युली मला पटकन खूप राग येतो आणि मी एक दिवस तो असा सहज फेकून दिला. त्याचा पूर्ण डिस्प्ले वगैरे उडालेला. पण आजही माझ्याकडे तो मोबाईल आहे का? हो, आणि तो रिपेअर करायला तेवढाच पुन्हा तुला खर्च करायला लागला. त्यापेक्षा मी नवीनच घेऊन टाकला. श्रद्धा, तू काय सांगशील? तुझ्याकडे कोणता फोन पहिला होता? मी जेव्हा 10th पास आउट झाले तेव्हा माझ्या पप्पांनी मला कार्बनचा फोन घेऊन दिलेला. ॲक्च्युली तो फोन मला खूप आवडायचा आणि तो मी अजून सुद्धा जपून ठेवलाय. माझ्या लाईफमधला पहिला फोन होता म्हणून. क्या बात आहे. माझी 10th झालेली ना तेव्हा मला व्हर्जिन मोबाईल पप्पानी घेऊन दिलेला. म्हणजे तो मिररवाला होता, म्हणजे तो फ्लॅपवाला होता. तो असा बंद केला की असा मिरर होता. मग त्यामध्ये आपण आपले चेहरा असा लेक्चरमध्ये वगैरे पण मग ते असं असं करत राहायचं. मला हिला, रसिका, तुला विचारायचंय की तुझा पहिला फोन कोणता होता? मला पण 10th झाल्यानंतर जेव्हा मला चांगले पर्सेंट मिळाले तेव्हा मला पप्पांनी सॅमसंग गॅलेक्सी दिला होता. तो आत्ता पण माझ्याकडे आहे. भले तो मी यूज नसेल करत, पण मी कधी कधी सपोज गाणी ऐकायची असतील आणि बॅटरी माझी लो असेल तर मी ऑब्व्हियसली तोच मोबाईल घेते. अच्छा, म्हणजे चालू आहे अजून तो. वैष्णवी, मला तुला विचारायचंय, तुझा पहिला फोन कोणता होता? माझा फर्स्ट मोबाईल नोकिया आशा 501 होता. कारण त्यावेळेस तो माझ्या 11th मध्ये तो जस्ट न्यूली लॉन्च झाला होता. मग त्याच्यामुळं त्याचा क्रेज खूप होता. मग मी तो मोबाईल घेतला होता. क्या बात आहे. वर्षा, मला तुला विचारायचंय, तुझा पहिला फोन कोणता होता? माझा तर पहिला फोन कलर मोबाईलचा नोकिया होता, जो फर्स्ट टाइम कलर मध्ये लॉन्च झालेला होता. तोच पहिल्यांदा मला मिळाला आणि योगायोगाने तो वर्षभरात हरवला सुद्धा. हरवण्यावरून मला ऍक्च्युअली विचारायचं होतं तुम्हाला सगळ्यांना, तुमच्यापैकी कोणाकोणाचे फोन हरवलेले आहेत?
अगदी मनापासून सांग. स्नेहा, हरवलाय फोन? खरं तर पटापट सांग, आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. हरवलाय कधी फोन? माझ्याकडनं माझा मोबाईल नाही हरवलाय, पण पप्पांनी माझा मोबाईल घेतला आणि पप्पांकडनं हे हरवलेला पप्पांवर फक्त टाकतेस तू. नाही नाही, पप्पांनी खरंच हरवलेला आहे. अगदीच पुन्हा एकदा आपल्या गप्पा मारता मारता अर्धा तास कसा संपला कळला नाही. लेडीज स्पेशल मध्ये आज आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे, पण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.